तर मित्रांनो, मी आता असे आमच्या मराठी शाळेकडे आणि बरेच दिवस शाळेत होता कारण आता मे महिना पडलो आणि शाळेंका सगळ्या सुट्टी पडलेली असा. जो तो आता सुट्टी पडल्यामुळे आता कोण ना कोण हय पण असतील, गावात पण थांबले असतील, कोण ना कोण आपले नातेवाईकांकडे मुंबईत पण गेले आहेत. त्यामुळे आता सध्या तर वाढीत पोरगे जर कमी आहेत असत पण मोजके आहेत. आणि आता बघू गेलास तर मराठी शाळेमध्ये आता पोरा पण सध्या सगळीकडे कमी झाले आहेत. याच शाळेत नाही, आमच्या शाळेत पण आम्ही होतो तेव्हा 60-70 पोरं होती. पण आता बघू गेलास तर मला वाटतं आमच्या शाळेत 1ली ते 7वीपर्यंतच्या मराठी शाळेत 30 एक पोरं असतील, एवढी पोरं आहेत. तर कारण आता सगळ्या शाळांमधली ही कंडिशन आहे की सगळ्या शाळांमध्ये पोरांची संख्या कमी झाली आहे. कारण आता जो तो आता सगळं मुंबईत नेता किंवा इकडच्या तिकडच्या शाळेत इंग्लिश मिडियमला टाकतात. त्यामुळे आता सध्या तरी मराठी शाळेमध्ये मुलांची संख्या थोडीशी कमी आहे. त्यामुळे पण मी आज का म्हणून येईल शाळेत तर आज माझ्या मराठी शाळेत येण्याचा एकच हेतू आहे की मला जरा असं वाटलं की सध्या तर आता बघू गेलास ना तर आपल्या ह्या शाळेत म्हणजे आपल्या मराठी शाळेत शिकून गेलेले बहुतेक पोरा कोण ना कोण म्हणजे शाळेंका म्हणजे शाळा चालू असताना पण कोण ना कोण भेट देत नाही त्याच्यासाठी. तर आणि मी थोडंफार म्हणजे मी माझ्या ह्या मराठी शाळेत मी शिकलो आहे इकडेच झाला 1ली ते 7वी शिक्षण माझे या शाळेत मराठी शाळेत. तर जिल्हा परिषद हडकू खुर्द पूर्ण प्राथमिक मूळ. तर या शाळेत माझं शिक्षण झालं 1ली ते 7वीपर्यंत. तर मी थोडेसे काहीतरी माझे छोटेसे तेव्हाचे माझे आठवणी आहेत 1ली ते 7वीपर्यंतचे माझ्या मित्रांसोबत मी काय म्हणजे घालवले ते आठवणी आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता व्हिडिओ बघत असलेले माझे इथले मराठी शाळेतले मित्र आहेत, माझ्यासोबतचे क्लासमेट आणि माझ्या ह्या शाळेतनं पुढे गेलेले शिकाण ते पण असतील किंवा त्याच्या पाठचे पण असतील. तर त्यांनी पण व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून एक कमेंट टाका. कारण आपल्या मराठी शाळेत ह्या शाळेतनं आपण शिकायला गेलो तर काय ना काहीतरी तुम्ही कमेंट टाका. तर मी ह्या शाळेत आता इलेल्याचं कारण म्हणजे मी आता असं आमच्या मैदानावरती या बघा पण का हे आमचा शाळेचा मैदान आहे पूर्ण आणि तिकडे 2 बाथरूम आहेत. इकडे ह्या साईडची आहे ना ती आता नवीन बनली, तेव्हा इकडे जुनी होती आणि ही आता नवीन बांधलेली ही पण नवीन आहे. आणि ह्या आमच्या शाळेचा पूर्णपणे मैदान असा हे बघू शकतास. ही आता इकडे काजूची झाडं लावलेली आहेत, ही बघायची लाईनी दिसत असतील. ही पहिली आहेत ती जुनी आहेत सगळी मोठीवाली, ही आहेत नाही छोटी छोटी माडाची झाडं आणि ही आत्ता लावलेली आहेत. आणि तेव्हा ह्या आत्ताची कंडिशन बघा ह्या मैदानावरची. तेव्हा ह्या मैदानावर आम्ही ना ह्यो पॅसेज आहे ना ह्यो पॅसेज पूर्ण ह्या पॅसेजपासून इथपर्यंत आमचा खो खोचा मैदान असायचा ह्या तेव्हा आमचा. आणि त्याच्यानंतर इकडे खाली ह्या एवढा पॅसेज जो बघताच नाही हो ही लाकडा ठेवलेली आहेत ती, तर हे आमचा कबड्डीचा मैदान होता इथला. आता जुनं व्हिडिओ म्हणजे जुनी मुलं असतील त्यांना आता आठवण असतात की ह्या आम्ही मैदानावर पहिले खेळलो या कबड्डीच्या मैदानात या खो खोच्या मैदानात. आणि ह्या आमचा असायचा इकडे हे थोडा साईडला खणलेला आहे बघा ते लाईन दिसत हे आमचा लांबडी उंचवडीचा मैदान असायचा. तर इकडनं आम्ही अशी धावत येऊन इकडनं लांबडी टाकायचे. मी वैयक्तिक लांबडीत भाग घ्यायचा आहे आणि खो खो कबड्डीत म्हणजे सगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आमची जी स्पर्धा भरायची केंद्रस्तरीय म्हणजे इथनं, तर आम्ही ते डिसेंबरमध्ये चालू व्हायचे, जानेवारी त्या डिसेंबरला आम्ही प्रॅक्टिस केली. आम्ही तेव्हा पोर सगळे यायचे संध्याकाळचे आणि असे मस्त की इकडे संध्याकाळचे आमका सोडायचे मैदान करूसाठी. आम्ही खो खोचं मैदान कबड्डीचं मैदान पूर्ण आखायचे. आणि तेव्हा आम्ही होता तेव्हा शाळा जुनी शाळा कशी होती म्हणजे पूर्ण सी टाईपमध्ये होती. आणि 2 मिनटं सी टाईपमध्ये होती तेव्हा शाळा आमची. ही शाळा आहे ना इकडे हे बघा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक हडकू खुर्द मूळ. तर हे आमचं जो रॅम्प आहे ना हे जुनं रॅम्प आहे. या आता कोणाकोणाक आठवत असतात ह्या रॅम्पवरनं पोरं आमची चलत जायची. कोणी गेले असतील त्यांना माहीत असतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्यो ध्वजस्तंभ आमचं इकडे नव्हतो ह्या साईडला होतो. ह्या साईडला आता हॉल बांधलेली आहे. ह्या साईडला आमचं उंचवटं भाग होतो थोडंसं आणि इकडे ध्वजस्तंभ होतो. इकडे आमचा परेड व्हायची. आणि तुका ठाऊक नाही तू तेव्हा लहान होतंस. आणि ही जी लाईन आहे ना पूर्ण इथनं पूर्ण अशी लाईन दिसतात. तिकडनं अशी झाडं होती आमची आंब्याची. इकडे आम्ही सगळे असे डबो खाऊक म्हणा किंवा अभ्यासाक सकाळची बसायची. जाम खेळायची तेव्हा जाम ती मजा होती ना ती आता नाही. कारण इकडे आता सगळं तोडून टाकणे इकडे हॉल केल्याने.
इकडे आमचा ऑफिस होता. आमचे मुख्याध्यापक शिक्षक असायचे, तर ऑफिस असायचं आमचं या इकडे या. तर आणि इकडे असायचे 6वी 7वीचं वर्ग, खास करून हे वर्ग 6वी 7वीवाल्यांसाठी. आणि यांचे शिक्षक कोण असायचे? प्रभू सर. आमचे तेव्हा शाळाचे, तेव्हा आमच्या वेळेचे तेव्हा प्रभू सर, ह्यो त्यांचा वर्ग असायचो. बघित असतात तसं नक्की लाईक आणि कमेंट टाका. तर हे आता थोडीफार नवीन केल्याने आता लोखंड टाकून ह्या सगळ्या आता. आणि ही ती वरची शाळा ना, ती पूर्ण मोठी होती. तेव्हा वरतून 1ली ते 5वीपर्यंत पूर्ण वर्ग भरायचे इकडे. तर ही आता ह्या पण आता चेंजेस केल्याने. तेव्हा आम्ही होता तेव्हा ह्या थोडाफार वेगळा होता. हे आता कलरिंग केलेलं पूर्णपणे हे सगळं. आणि 2 मिनटं. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत, स्वागत तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मगाशी बोललं आहे मी आता असे आमच्या मराठी शाळेत 1ली ते 7वी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक खुर्द मोहोळ या शाळेमध्ये माझं शिक्षण इकडेच झाला. 1ली ते 7वीपर्यंत इकडे आमचे वर्ग आहेत. तर आत्ता सध्या मे महिन्यात सगळ्या पोरांका सुट्टी पडली आहे. त्यामुळे आता मे महिना असल्यामुळे त्या सगळ्या पोरांका आता मराठी शाळांका सुट्टी पडली, म्हणजे जेमतेम सगळ्या शाळांका सुट्टी पडली. आणि जो तो आता सगळेजण कोणाका मुंबईत गेले आहेत, कोणाकोणाच्या मामाच्या गावात, असे सगळेजण गेलेले आहेत. तर मग आता सध्या तरी सगळ्यात मराठी शाळेमध्ये ही कंडिशन आहे की पोरा सगळी आता कमी झालेत. आणि भूग्रस्त मराठी शाळेमध्ये आता सध्या पोरा पण कमी आहेत, कारण आता जो तो सगळे इंग्लिश मिडियमला मुंबईत अशा ठिकाणी सगळ्या पोरांका घालू घेत ना. तर आम्ही पहिले होतो तेव्हा 60-70च्या आसपास पोरं असायची पूर्ण वर्गामध्ये 1ली ते 7वीपर्यंत. आता बघू गेला असतं 30 पोरं ह्या शाळेत. तर सगळेच बघू गेला असतं शाळा मराठी शाळा आहे बघू गेला असतं असं बंद पडू दिले. तर माझं एकच म्हणजे आज मराठी शाळेत येऊचं एकच कारण आहे की माका काय या शाळेत येऊन काय ना काहीतरी मी ज्या ठिकाणी काय काय खेळलं बिळलं ते मी तुमच्यासोबत मी म्हणजे काय म्हणतात ते क्षण ते तुमच्याशी मी शेअर करतले आता आहे. तर माझ्यासोबतचे बॅचचे जे होते पोरगे म्हणजे मोहळातले एक माझ्या वर्गातलो आमच्या घराकडलं सिद्धेश, परत आता मोहळातले तेजस पाडावे होते, प्रथमेश जाधव, सागर परब, असे आम्ही 4 जण असायचे. तर आणि वडी पण होते. वडींमध्ये त्या मोहळातल्या वरचा दर्शनार आश्रम होता एक, आणि गुरवाडीतला एक पावसकरांचा होता, आणि इकडं आमच्या वाड्यातल्या मयुरीचं होता एक, तर वालरकरांचा विनीचा होता, आणि कोण होता एवढीच होती वाटतं होय. आणि त्याच्या पुढच्या बॅचला आणि मागच्या बॅचला पण भरपूर पोरं होती. तर मी आता तुमका आमची मराठी शाळा दाखवते आणि इकडे दाखवते जरा. आणि ह्या मी असं आहे ना आता आमच्या मैदानावर उभं असे मी. ह्या मैदानावर आम्ही जो पूर्ण पॅसेजरनं एवढं पूर्ण मैदान असायचा. पण आता सध्या मैदानाची कंडिशन जरा बेकार झाली आहे, कारण सगळा शाळेचं काम चालू असल्यामुळे सगळीकडे अशी वाळू टाकून ठेवले नाहीत त्यामुळे. आणि इकडनं साईडला झाडं लावलेली आहेत माडाची. आणि तेव्हा आम्ही असं तिकडे मोठी काज होती एक, पण माका अजूनपर्यंत आठवता. इकडे दाखव जरा. इकडे पहिली एक काज असायची मोठी, आणि इकडे आमच्या लांबचं खो खोचं मैदान, इकडे असे पोल पडायचे. आणि खो खोचं मैदान आम्ही इकडे खो खोच भाग घ्यायचे. खालच्या तर मग असे दाखवले कबड्डीचं मैदान, तिच्या खाली खो खोचं मैदान. तर आम्ही तेव्हा क्रीडा स्पर्धा असायची, भरपूर मजा करायचो माझ्या क्लासमेट म्हणजे पोरांसोबत. आता पण इलं तो पाड्यांचं पोरगं इलो तेजस इलो, त्या दिवशी काल मला दिसलो बाजारात. तर आज मग आमची शाळा दाखवते, तर इकडनं पाठ नाही जरा. तर एकच हेतू आजचा व्हिडिओ करण्याचो, कारण आता बघू गेलाच ना सगळीजण आता ह्या पहिले आपापले म्हणजे सध्या तरी मराठी शाळेमधनं गेलेली पोरा मराठी शाळेत फिरकत पण नाही. सध्याची ही कंडिशन आहे, कारण ज्या शाळेतनं आपण शिकायला गेलो ना त्या शाळेत आता कोण लक्षात पण ठेवत नाही, सगळे विसरायला गेले. तर मी आता असं इकडे ह्या आता काय केलं नाही, बोरवेल मारले नाही आता इकडे. हे आता मी असे आमच्या शाळेच्या पाठच्या बाजू, आणि या साईडला आमचं गोळाफेकचं मैदान करायचे. आणि इकडे आणि ही आता मग चांगले तुमका ही आता मग चांगले तुमका 6वी 7वीचं आणि ऑफिसचं इकडे असेल. आता हा तसाच फक्त थोडासा रिपेअर केले नाही का, बाकी काय नाही, प्लॅस्टर विस्टर करून एवढाच. तर आणि इकडे आणि जो भाग आहे ना हे इकडे जातो. तर त्या साईडला पहिली अशी आंब्याची पूर्णपणे अशी झाडं होती लाईनीत. तेव्हा इकडनं अशी आम्ही सगळे पूर्वी सुट्टी असली जेवणाची किंवा मधली सुट्टी व्हायची फुल खेळायची इकडे.
आणि तेव्हा जाम मजा यायची. आणि जेव्हा आमचं पॅसेज येऊ ह्या पॅसेजला आम्ही काय ना काहीतरी म्हणजे भाजी बिजी करायची ह्या साईडला, माका अजून आठवता. आणि आता ही शाळा ना ही तेव्हा आमची अशी सी टाईपमध्ये होती शाळा. तेव्हा मोठी वाटायची, आता छोटी वाटतं. ही पहिली सी टाईपमध्ये असायची. तेव्हा 5वी 6वीचे वर्ग खाली भरायचे, नाही सॉरी 6वी 7वीचे, आणि पहिली ते 5वीपर्यंतचे इकडे भरायचे. आणि आमच्या आता हे तिकडे त्या साईडला दाखवतो तुमका, आमची अंगणवाडी तेव्हा नव्हती, पहिला बालवाडी होती आम्ही होतो त्या बालवाडी पण इकडे असते. पण तेव्हा सी टाईपमध्ये भरपूर मोठी जागा असायची. आणि ह्या साईडला अशी आंब्याची पूर्णपणे झाडं असायची. त्या मधली शाळा असायची, मधली सुट्टी पडायची ना, जाम खेळायचे पोरा इकडे तिकडे. तिकडे दाखवतो. पण आता कसा गेले ते दिवस फक्त राहिले ते फक्त आठवणी एवढाच आहे. आता ते पण कोणाक आठवत नाही, असा विषय झाला. तर आता कसा माहिती आहे, आता हे बघा इकडे पण ना, हे पूर्ण मग सांगितलं ना, आता सी टाईपमध्ये होती, मोठी इमारत होती. पण आता ही छोटी केली नाही. सी टाईपमध्ये होती तेव्हा केवढी मोठी वाटायची. आणि इकडे पूर्ण पॅसेज असायचं. इकडे आम्ही खेळायचे. इथनं साईडनं अशी झाडं होती आंब्याची. इकडे एक काजू झाड होता, माका अजून आठवता इकडे. आणि इकडनं अशी पाणी जायचं इकडनं आमचं. इकडे आता पाय बघण्यासारख्यात नाही, सगळ्या करून टाकले नाही. या आत्ता शाळेत तिकडे हे केले नाही, म्हणजे जेवण करूसाठी. पण तेव्हा आम्ही होतो ना, तेव्हा जेवण करूसाठी इकडे असायचा. ही बोलले ना तुमका, आता इमारत होती आमची ह्या साईडला कॉर्नरला. मी आता जो उभो आहे होय, तर ह्या कॉर्नरला तेव्हा आमच्या शाळेत जेवण करायची मॅडम, म्हणजे बाई. तेव्हा एक नागेची आई पण असायची. आणि त्याच्यानंतर मग आमच्या वाड्यातली पुष्पा ती जेवण करून राहिली. पण आता नाही, आता दुसरी या. तर आणि ही असा आमची अंगणवाडी, माझी काकी आहे अंगणवाडी चिकू आणि नागेची आई या. आणि ही आत्ता अंगणवाडी आणि ह्या जेवण करूचं बांधलेली आहे ना, ही आत्ता बांधलेली काय गो? नाही ना, ह्या नवीन बांधलेली नाही ना. मग ह्या बघा बघू शकताच तुम्ही, ही ना ही आता मी ज्या ठिकाणी उभो आहे ना, त्या ठिकाणी पूर्ण इमारत होती जॉईंट. म्हणजे विचार करा आमची केवढी इमारत होती. आणि ह्या साईडला आता ज्या ठिकाणी अंगणवाडी बांधली आहे ना, त्या ठिकाणी आमचं एक मैदान असायचा कबड्डीचा. तर खास करून आम्ही असायचे इकडे खेळत. आणि ह्या आता त्या मैदानावरती त्या एक जेवण करूचं आहे आणि अंगणवाडी बांधलेली असा. आणि इथपर्यंत आता सांगलं आहे तुमका, आमचं पूर्ण सीट टाईप इमारत होती त्या ह्या टोकापासून ती इथपर्यंत, म्हणजे केवढी मोठी होती बघा. आणि ही इकडे एक झाड होता काजूचा, का अजून आठवता. आणि इकडनं वरनं अशी आम्ही इकडे साईड होती पूर्ण, ती का आंब्याची झाडं साईडने पूर्ण होती. इकडे सगळे आमचे पोर बसायचे जेवक आणि हे करू काय अभ्यास करू बसायचे. आणि ह्यो पूर्ण पॅसेज आहे ना, ह्यो एवढं त्या हॉलपासून एवढं तो उंच होतो थोडंसं, का अजून आठवता. आणि इकडे आम्ही हे करायचे, आमचा जर 26 जानेवारी 15 ऑगस्ट असले ना, की आम्हीचे झेंडा ध्वजारोहण, तिकडे ध्वजस्तंभ तिकडे तो इकडे असायचो. तेव्हा आमच्या इकडे परेड घ्यायचे. आणि एक माका आठवता की, आता तुमका ते का आठवता व्हिडिओ बघणाऱ्यांना काय माहीत नाही, पण आम्ही काय दर शनिवारचे घराकडनं आमका शिक्षक शान आणूक सांगायचे घराकडनं. आणि आमचं तेव्हा वरांड्यात लादी नसायची, आता घातलेले ते, तेव्हा लादी नसायची. तेव्हा आमच्या सगळ्यांका आणूक सांगायचे. आणि दर शनिवारी म्हणजे सारवण करायचो आम्ही सगळे पोरापोरी मिळून सगळेजण वरांड्यात तेव्हा. आणि आणि इकडे पण तेव्हा आता ध्वजस्तंभ वर असतो, तेव्हा 26 जानेवारी येईल ना, तेव्हा सगळी सारवण करायची इकडे. तेव्हा पण आमचे दिवस म्हणजे असे आठवतच ना, की एकदम असं वाटतं की ते दिवस होते ते बरे होते. पण कसं विषय असतं, तेव्हा मराठी शाळेत आपण असतो ना, तेव्हा असं वाटतं की कधी आपण मोठे होतो आणि कधी आपण पुढच्या वर्गात होतं, पुढच्या हायस्कूलात जातो, हायस्कूलात जाणं कॉलेजात जातो, आणि कॉलेजावरनं मग कधी कामाला लागतं असा होता. पण आत्ता विषय कसं झाला, आत्ता असं वाटतं की आपण परत एकदा मराठी शाळेत येऊन बसायचं. कारण आता कामाक लागल्यावर वाटतं की आपण पहिले लहान होता तेच बरे होतं. पण आता काय करणार, जेका प्रत्येका पोटाच्या पाठीत जावं लागतं. तर आणि एक सांगायचं म्हणजे तेव्हा आता सध्या शाळेत हॉल केलेलो इकडे आमच्या सरस्वती पूजनाक ना, पोरा आमची मराठी शाळेतली डान्स
काय म्हणतो सागर बाई? हा जा, ह्योही घेत नाही गेलेलो हा. पण हेंका अशी असतात हे, आता बघितलंच तुम्ही, येतात कोण बघत पण नाही. तर असो, ज्याची याची मनाची मर्जी. या आता हे आमचो रंगमंचा बघा. तर इकडे सरस्वती पूजनाक सगळे आमच्या मराठी शाळेतली पोरगी डान्स घेतात, तेव्हा इकडे डान्स करतात. आणि तेव्हा आम्ही होतो ना, तेव्हा ह्यो जो तुमका आता समोर बघताच ना, पूर्ण सी टाईपमध्ये होतो तुमका बोलत त्या इकडनापासून ते इथपर्यंत. तेव्हा सरस्वती पूजन आमचा इकडे व्हायचा. तेव्हा सरस्वती आमची ह्या साईडला बसायची, ज्या ठिकाणी आता यात तोडलेला आहे ना अर्धा, त्या ठिकाणी. तर इकडनं आमची असायची आणि प्रोग्राम आमचं ह्या साईडला व्हायचो. तेव्हा आमचे सगळे तेव्हा आम्ही असे, आता तरी शाळेत शिक्षक बसवतात या पोरांचं डान्स बीस म्हणा किंवा दशावतार नाटक म्हणा असा. तर आम्ही असा होतो तेव्हा शिक्षक आमचे बसवायचे ना, शिक्षक बसवायचे थोडेफार, पण मोजके बसवायचे. पण आपल्याच आपण हे करायचे, डान्समध्ये भाग घ्यायचे. पण आमचे पोरांमध्ये आम्ही दशावतार नाटक आमच्या इकडे माहिती आहे, कोकणात दशावतार नाटक सगळ्यांना आवडतं. तर सगळेजण आम्ही तेव्हा आपापसातच असा कुठलं तरी एक नाट्यप्रयोग आम्ही बघितलेला असायचो जुनं, म्हणजे आम्ही बघायचे ना त्यातले, आणि तो आम्ही इथे सादर करायचा. आम्ही मोजकेच पोर घ्यायचा, ज्यांका यायचा होते ना. तर तेव्हा त्यात लेडीजची भूमिका पण करणारे असायचे आमचे एकाच दुसरं. तो पण ती पण भूमिका करू कोण मागायचं नाही, पण जेका करूची असेल ना तो आमका शिक तयार व्हायचो. तर अजून का वर दाखवते, ह्यो आता रॅम्प मानलेलो आहे. तेव्हा रॅम्प 2 होते, पाठच्या साईडला होतो एक. पण तेव्हा हे बघा, आम्ही कधी, मी तर म्हणजे आमच्यासोबत होते ना, ते आम्ही या साईडला आम्ही कधी बसला होत नाही शिका. आमचे एकच सर होते, तिसरीपासून ते 7वीपर्यंत, हेमंत राणे सर. ते आमचे कायमस्वरूपी आमका वर्ग शिका असायचे. तेव्हा आमचे मुख्याध्यापक असायचे धराडे सर. त्याच्यानंतर आमचे शिक्षक असायचे, आमचे वर्ग शिक्षक कायमस्वरूपी, तर ते राणे सर असायचे. प्रभू सर आमका कधी भेटलेच नाही, ते 6वी 7वी दुसऱ्याच असायचे. 7वीपर्यंत आमका दुसरेच होते सर. तर आणि तेव्हा त्यामध्ये आणि शिक्षक कोण भिसे सर म्हणून इलेले ते असायचे आमका. ते आता त्यांची बदली झाली आहे, ते आता गेले आहेत काहीतरी भटवाडी शाळेत. आणि आता उभं आहे ना, ह्या बघा, ह्या आता इकडे लादी टाकलेली आहे. इकडे पहिलं आज चांगले ना, मग दर शनिवारी सारवायचे सगळे पोरी. तर इकडे तेव्हा पहिली इकडे लादी नव्हती, इकडे जमीन होती, लांबच्या लांब वरण होतो, तेव्हा सगळे सारवायचे इकडे. आणि ह्यो पॅसेज आहे ना, इकडे आम्ही भाजी करायचो पहिले, ह्याचून इथपर्यंत. आता म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यांका आठवत असतात तर नक्की एक कमेंट करून सांगा. आणि तुमका आमच्या शाळेतले शिक्षक दाखवते, तेव्हा आमका मॅडम तर कधी नव्हतेच. आता तरी ह्यांका बाई सगळ्यांका शिकू असत, पण आमका तेव्हा सगळे शिक्षक असायचे, चार शिक्षक. तर हेच बघा, थांब तुमका नाव दाखवतोय. हां, हे बघा, ह्या नाव बघताच ना, वल्लभानंद घनश्याम प्रभू, हे आमचे तेव्हा शिक्षक असायचे. आणि हे बघा, राजाराम कृष्णा भिशे, हे पण होते तेव्हा आम्ही होता तेव्हा. आणि 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 ना आणि तेव्हा आमका हेमंत राणे सर असायचे, दराडे सर. आणि आत्ता या शाळेत ना रिटायर होऊन गेलेले बोबाटे सर आणि त्यांची मिसेस बोबाटे मॅडम, ही पण आता होती, ती पण आमका खास ओळखायची. आणि एक आता इलेले सरांपैकी काहीतरी पवार सर म्हणून एक होते आता, ते पण आमका नव्हते शिका, बोबाटे सर पण आमका नव्हते, पण आता ते आता ह्या शाळेतनं पोरांका शिकून गेले, त्यांची आता बदली झाली, कोण रिटायर झाले. तर आणि आता नवीन इले ते कोण माहीत नाही मला, एवढे का मी का ओळखत नाही. तर तेव्हा कसं विषय आहे म्हणजे, तेव्हा जे आठवणी असतात ना मराठी शाळेत आपण घालवलेले, ते न विसरण्यासारखे असतात. तेव्हाचे ते आपले मित्रमैत्रिणी, तेव्हा ते शिक्षक मारलेलो आपल्यात आता आठवतात, ते कशा काळा मारायचे ते. पण तेव्हा असं वाटायचं की म्हणजे कधी आपण पुढे जातो, आणि मराठी शाळेतनं कधी आपण हायस्कूलला जातो, हायस्कूलातनं आपण कधी जातो कॉलेजवरून आपण कधी कामाला लागतो. पण आता विषय कसं झाला सगळ्यांचं,
जे मराठी शाळेत आम्ही होतो तेच बरे होतो, लहान होतो ते. तर आताही प्रत्येकाची कंडिशन आहे, कारण आता लहानपण देगा देवा. तर असा की आता मोठे झाल्यावर सगळ्यांना वाटतं की परत लहान व्हायचं, पण त्या शक्य नाही. तर हीच एक माझा आजचं छोटंसं एक व्हिडिओ होतो. आता किती जणांका आवडत नाही आवडत तो का मला माहीत नाही, पण ही आता आमचाच नाही कंडिशन. तर बाकीचे व्हिडिओ बघणारे असतील त्यांना पण मराठी शाळा थोडीफार आठवली असतात माझं व्हिडिओ बघून. तर तुम्ही नक्की कधीतरी गावात गेला असते किंवा आत्ता गावात असला तर एक नक्की तुमच्या मराठी शाळेत भेट द्यावा. आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मराठी शाळेत फिरलात ना, ते ठिकाण तुमका आत्तापर्यंत आठवत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही नक्की शाळेत जावा, आपापल्या मराठी शाळेत नक्की एक व्हिडिओ बघून द्या. आणि तुम्ही काय काय तेव्हा मराठी शाळेत केलात ते तुम्ही डोळे मिटलात ना तरी तुमका ते अनुभव भेटतले. आम्ही काय काय करायचे कुठल्या ठिकाणी तुम्ही जसे सांगले, माका जेवढा सगळं आठवत होतं ना तेवढं तुमच्याशी मी शेअर केलं. काय काय होतं आमच्या शाळेत, कसा होता, काय होता ते. पण आता सध्या कसे सगळे डेव्हलप केलं शाळा आमच्याकडे कोसळून. ते आता तेव्हा आम्ही होतो तेव्हा डिजिटल नव्हती शाळा, आता ही डिजिटल झाली आहे. तर हां, आता शाळेमध्ये आता पोरा पण कोण भेटत नाही आमचे पहिले जुने, कॉन्टॅक्टमध्ये पण नाही असं आताचा. तर आता इथेच थांबतं आहे. तर आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, परत सांगतं आहे शेअर करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असत चॅनलला सबस्क्राईब करा. आता मराठी शाळा सगळ्यांका सुट्टी पडली आहे मे महिन्याची, तर त्या मे महिन्याचा सगळ्यांनी आनंद घ्या. आणि सध्या आता गरमी वाढलेली आहे, जास्त करून बाहेर पडा नको. आता पाऊस पडायला पण सुरुवात झाली आहे. 2-3 दिवस झाले संध्याकाळचे भरपूर पाऊस पडता आणि यंदा पाऊस पण लवकर पडत असं वाटतं. तर या शाळेत ना जुने पण कोण शिकान गेले असतील, पोरगे असतील, पोरी असतील, त्यांनी पण नक्की एक लाईक ठोका आणि एक कमेंट नक्की टाका. तुमका परत एकदा मराठी शाळा तुमची बघून कसा वाटला, तुमका ते दिवस आठवले का. तर आता जो या शाळेतनं शिकान मोठे मोठे झाले आहेत त्यांना आता सध्या शाळा सगळी विसरली असलेली, तो बघून आता तुमका थोडीफार तरी थोडीशी जरी मनाकडे थोडीशी आठवण झाली असत मराठी शाळेची, एक नक्की कमेंट टाका. तर इथेच थांबतं आहे आणि आता जातो खरा.